मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सत्य दाखवणार आहे. आपण गेल्या काही दिवसांपूर्वी एक दृश्य पाहिलं. इंडिगोचं तिकीट 5,000वरून थेट 39,000वर आणि कोर्टाने सरकारला थेट झापलं. हे तुम्ही काय करत होतात? पण खरी भीती इथे नाहीये. इंडिगो क्रायसिस म्हणजे फक्त सुरुवात आहे. कारण भारतात अनेक क्षेत्रे अशीच 2-3 कंपन्यांच्या जोखडाखाली चालली आहेत आणि आपण सगळे ग्राहक म्हणून हळूहळू अडकत चाललोय. पहिलं उदाहरण, एअरलाईन मोनोपोली. इंडिगो प्लस एअर इंडिया. भारतीय हवाई क्षेत्राचा 65% बाजार इंडिगो, तर उरलेल्यापैकी बहुतांश एअर इंडियाकडे. फक्त 2 कंपन्यांचा एकहाती खेळ झाल्यावर काय होतं? महागाई, मनमानी आणि तुमची मजबुरी. इंडिगो क्रायसिसने ते जगजाहीर दाखवलं. दुसरं, टेलिकॉम. एअरटेल प्लस जिओ. 75% ग्राहक एअरटेल आणि जिओकडे. BSNL अजून 4G नीट देऊ शकत नाही. वोडाफोन आयडिया तर ICU मध्ये आहे. आणि त्यामुळेच दरवाढ झाली. आता पुढे तुम्हाला आणखी महाग रिचार्ज पाहायला मिळतील, कारण तुम्हाला पर्यायच नाही. तिसरं, ई कॉमर्स. Amazon प्लस फ्लिपकार्ट यांचा एकहाती कब्जा आहे. डिस्काउंट आहेत, पण तक्रारींचा ढीग आहे. पण बाजारात या दोन व्यतिरिक्त कोण आहे? नाही. म्हणून त्यांची मनमानी चालते. चौथं, कॅब सर्व्हिसेस. ओला आणि उबेर. गाडीचा दर्जा कसा, चालक कसा, तक्रारी कितीही करा, फरक नाही. कथितपणे आयफोन युजर्सना जास्त भाडं? तपासणी झाली, निकाल नाही. कारण मक्तेदारी. पाचवं, फूड डिलिव्हरी. स्विगी आणि झोमॅटो. डिलिव्हरी चार्ज, सर्ज फी, प्लॅटफॉर्म फी, जेवणापेक्षा कधीकधी चार्जेस महाग. तरी तुम्ही ऑर्डर देता, कारण पर्याय कमी. 2 कंपन्या म्हणजे ग्राहक मजबूर. बाकी क्षेत्रे ही फक्त 2च खेळाडू. पेंट्स, एशियन पेंट्स आणि बर्जर. सिमेंट, अल्ट्राटेक आणि श्री. डिजिटल पेमेंट्स, फोन पे आणि गुगल पे. टेलिकॉम टावर्स, इंडस टावर्स आणि ATC. सगळीकडे एकच पॅटर्न. कमी स्पर्धा म्हणजे जास्त दर, प्लस कमी सेवा, प्लस ग्राहक मजबूर. हे फक्त इंडिगोचं संकट नाहीये. हा एक इकॉनॉमिक पॅटर्न आहे. आणि जर वेळेत सुधारणा केली नाही, तर भारतात ग्राहक होणं म्हणजे दरवाढ, मनमानी आणि मजबुरीचं दुसरं नाव होईल. भारत जगात सर्वात मोठी बाजारपेठ आहे, पण ग्राहक सर्वात कमकुवत. जिथे बाजारावर 2 कंपन्यांचा ताबा, तिथे लोकशाही नाही, तर कॉर्पोरेटशाही चालते. म्हणून आज प्रश्न फक्त एवढाच आहे. इंडिगो क्रायसिसला तुम्ही ॲक्सिडेंट समजताय की वॉर्निंग? कारण हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. हा अपघात नाही, ही वॉर्निंग आहे.